लाच घेताना रायगड जिल्हा परिषदेच्या सहाय्यक अभियंत्यासह एका महिला कर्मचाऱ्याला नवी मुंबई एसीबीच्या बेड्या। 25,000 रुपयाची लाच घेताना रायगड जिल्हा परिषदेच्या सहाय्यक अभियंत्यासह एका महिला कर्मचाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बेड्या ठोकल्यात। एका महिलेच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे। या कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील अन्य भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणलेत। तक्रारदार महिलेचे त्यांच्या गावातील विकास कामाचे अंदाजपत्रक उरण पंचायत समितीमध्ये बांधकाम सहाय्यक अभियंता रेश्मा ओमकार नाईक आणि जिल्हा परिषदेचे सहाय्यक अभियंता सतीश कांबळे याच्याकडे मंजुरीसाठी होते। या कामासाठी सदर महिलेकडे 30,000 रुपयांची मागणी केली होती। याबाबतची तक्रार फिर्यादीनं नवी मुंबई एसीबीकडे केली होती। तक्रारीच्या अनुषंगानं 8 फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष लाचेबाबत सत्यता पडताळणी करण्यात आली। या दरम्यान रेश्मा नाईक हिनं स्वतःकरिता आणि सहाय्यक अभियंता सतीश कांबळे याच्यासाठी 30,000ची मागणी केली। तडजोडी अंती 25,000 स्वीकारायला कबूल केले। लाचेची रक्कम रेश्मा नाईक यांनी अलिबाग येथे सहाय्यक अभियंता सतीश कांबळे याच्याकडे देण्यास सांगितली। त्यानुसार गुरुवारी जिल्हा परिषदेत सापळा रचला होता। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सदर रक्कम घेताना या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं। सदर कारवाई नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्यासह ताम्हाणकर, बसरे, नाईक, माने, चौलकर हे या कारवाईत सहभागी झाले होते। दरम्यान या कारवाईनंतर जिल्हा परिषदेत अन्य कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती। दरम्यान मार्च अखेर जवळ येत असतानाच ही कारवाई झालेली असताना फायलीसाठी खाणाऱ्या तोंडांना थोडा आवर बसेल अशी आशा आहे।